नमस्कार मित्रांनो, मी आशा आकांक्षा या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नव्या एका व्हिडिओमध्ये. तर आजसुद्धा आपण एक साधी आणि सोपी रेसिपी बनवणार आहोत. अतिशय सोपी अशी वांग बटाट्याची भाजी. तर आपण हा कांदा चिरलेला आहे भाजीसाठी, ही मिरची आणि 2 टॅमॅटो, 1 बटाटा आणि वांगी. ही क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता, वांग बटाट्याची आणि टॅमॅटोची आणि मिरचीची सुद्धा. तर आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत. आपण सुरुवातीला घालणार आहोत मोहरी. 1 चमचा मोहरी घेतलेली आहे. आणि 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे. कढीपत्ता, नेहमीप्रमाणे आपण थोडं मीठ घालणार आहोत. तर पाहू शकता आपण आता आपला कांदा शिजून झालेला आहे आणि आता आपण हळद टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद. थोडासा आपण बटाटे असे मोठे मोठे कापलेले आहेत, पातळ असे. हे अशा पद्धतीने तुम्ही बटाटे कापू शकता. हे न तुटता व्यवस्थित शिजतात म्हणून आपण असे पातळ आणि लांब काप केलेले आहे. आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे. पाणी न घालता ही भाजी शिजवायची आहे, त्याच्यामुळे मंद आचेवर शिजवायची आहे. आणि तुम्ही वरती घातलं थोडंसं पाणी घालू शकता, त्याच्यामुळे ते वाफेने व्यवस्थित शिजेल. हां, तर मंडळी आता आपण बटाटा टाकलेला आहे. आता आपण वांगी टाकणार आहोत. मी वांगी धुवून घेतलेली आहे आणि वांगी पण आपण त्याच पद्धतीने कापणार आहोत. लांब आणि पातळ कापा बनवायचे आहे, जेणेकरून ही भाजी व्यवस्थित शिजेल. कारण ही भाजी आपण पाणी न घालता बनवतो. तर आता आपण ही वांगी पण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ. थोडंसं लावून तर पाहू शकता मंडळी, आपली भाजी तयार झालेली आहे.
बटाटा आपण चेक करणार आहोत. बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे आणि आपली भाजी शिजून तयार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचा पीस टाकू शकता. मी आता टाकत नाही. साठी कोथिंबीर सुद्धा वापरू शकता. आणि ही अशी आहे आपली एकदम साधी आणि सोपी वांगा बटाट्याची भाजी. तर मंडळी, मला एक सांगायचं आहे, ज्या लोकांना उत्तम स्वयंपाक येतो त्यांना ही रेसिपी आणि ही भाजी खूप साधी वाटेल, पण ही त्यांच्यासाठी आहे जे बिगिनर्स आहेत, जे नव्याने स्वयंपाक करायला शिकत आहेत. त्यांना कंटाळवाणा आणि बोरिंग वाटू नये म्हणून ही साधी रेसिपी मी शेअर केलेली आहे, जेणेकरून त्यांना इंटरेस्ट वाटावा भाजी करण्यामध्ये किंवा स्वयंपाक करण्यामध्ये. आणि इतर म्हणजे दुसऱ्या लोकांसाठी ज्यांना झटपट आणि लवकर बनवायचं असतं जेवण, ज्यांना काही गडबडीत बनवायचं असतं, त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी अगदी उपयुक्त ठरेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला इतर कुठली रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा सांगा. ही भाजी मला खूप आवडते कारण ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि मला वांगा बटाट्याची भाजी खूप आवडते. आणखीसुद्धा मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याची, तर तीसुद्धा तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत